नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन मेन्स 2026 बद्दल हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण MPSC कंबाईन मेन्स ग्रुप बीचा जो सिलेबस आहे त्याबद्दल आपण यामध्ये बघणार आहोत. सोबतच पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला नेमका कुठला सिलेबस आहे, टॉपिक वाईज कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट, सोबतच बुकलिस्ट काय वापरायची आहे आणि तुम्हाला याची तयारी कशा प्रकारे करायची आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2026चा जो पेपर आहे तो 14 जून 2026ला पार पडला. याची जी आन्सर की आहे ती 15 जूनला आयोगाने प्रसिद्ध केली आहे. या व्हिडिओमध्ये आपण कटअपबद्दल बोलणार नाही आहोत, परंतु ज्या फिमेल म्हणजेच महिलांना 42+ असतील आणि मेल लोकांना 45+ असतील त्या सर्वांनीच मेन्सची तयारी करायची आहे. कुठल्याही कॅटेगरीचा असो, ओपन, OBC, SC ST EWS कुठलाही असो, ज्या मुलांना 45+ आहेत आणि ज्या मुलींना 42+ आहेत त्या सर्वांनी मेन्सची तयारी करायची आहे. यामध्ये आपली तयारी वाया जाणार नाही आहे, कारण येणारी जी तलाठी भरती आहे, नगरपरिषद भरती आहे आणि इतर ज्या सरळ सेवेचे एक्झाम येणार आहेत त्यामुळे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ही कामात येणारच आहे. सोबत GSचा जो तुमचा अभ्यास आहे तो पण तिथे मेन्समध्ये कामात येणार आहे. त्यामुळे आपल्याला या स्कोरच्या वर असणारे किंवा आसपास असणाऱ्या लोकांनी यामध्ये ±1-2 होऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला मेन्सची तयारी सुरू करायची आहे. तर कंबाईन ग्रुप बी मेन्सचा जो सिलेबस आहे तो आपण इथे बघणार आहोत. यामध्ये आपल्याला प्रथम परीक्षा योजना म्हणजेच जो पेपर पॅटर्न आहे तो समजून घ्यायचा आहे. यामध्ये 2 पेपर असणार आहेत. पेपर क्रमांक 1 200 गुणांचा असणार आहे आणि पेपर क्रमांक 2 हा 200 गुणांचा. एकूण तुमच्या 400 पैकी मेरिट इथे लागणार आहे. PSI पदासाठी तुमचं फिजिकल आणि इंटरव्ह्यू ह्या 2 असतील, म्हणजेच यामध्ये फिजिकल 100 गुणांची असेल आणि इंटरव्ह्यू ही 40 गुणांची असेल, हे लक्षात ठेवायचं आहे. हा फक्त PSI पदासाठी निकष आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठीचे 50 प्रश्न आणि इंग्रजीचे 50 प्रश्न असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत. यामध्ये तुम्हाला कालावधी 1 तासाचा भेटणार आहे आणि ही MCQ बेस्ड परीक्षा असणार आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच GS आणि मॅथ्स आणि रिझनिंगवर असणार आहे. यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी. याला पण तुम्हाला 1 तास भेटणार आहे आणि याचं पण स्वरूप MCQ बेस असणार आहे. या परीक्षेमध्ये म्हणजेच मेन्समध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण आहे. प्रिलिम्समध्ये आपल्याला जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती 0.25 आहे, म्हणजे एक प्रश्न चुकला की 0.25 एवढे मार्क्स मायनस होतात. मेन्समध्ये तेच 1.50 म्हणजेच अर्धा मार्क तुम्हाला प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी इथे मायनस होणार आहे. तर इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आणि हे लक्षात ठेवूनच आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे, अटेम्प्ट करायचा आहे. तर पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय असणार आहेत. मराठीमध्ये 50 प्रश्न असतील, इंग्रजीमध्ये 50 प्रश्न असतील. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार आणि उतारावरील प्रश्न इत्यादी तुम्हाला असणार आहे. इंग्रजीमध्ये वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम फ्रेजेस आणि कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज हे असणार आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला सामान्य बुद्धिमापन व आकलन म्हणजेच उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील, म्हणजेच यामध्ये रिझनिंगचे प्रश्न असतील, त्यानंतर करंटचे असतील, अंकगणित व सांख्यिकी म्हणजेच मॅथ्स असेल. प्रिलिमशिवाय स्टॅटिस्टिक्स हा एक सब्जेक्ट यामध्ये ॲड झालेला आहे. त्यानंतर प्रिलिमपेक्षा वेगळं काय की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे 2 कायदे तुम्हाला यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादींचा तुम्हाला यामध्ये पॉलिटी या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा सब्जेक्ट आहे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. यामुळे तुम्हाला आधुनिक भारताचा म्हणजेच मॉडर्न इंडियन हिस्ट्री यामध्ये तुम्हाला अभ्यासायची आहे आणि सोबतच महाराष्ट्राचा इतिहास जो आहे त्याचा पण तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, यामध्ये तुम्हाला इंडिया आणि महाराष्ट्र या दोघांचा जिओग्राफी म्हणजेच भूगोल जो आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. सोबतच प्रिलिमपेक्षा यामध्ये पर्यावरण हा सब्जेक्ट ॲड झालेला आहे, म्हणजेच जो एन्व्हायरमेंट सब्जेक्ट आहे यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न दरवर्षी बघायला भेटतील. तर पर्यावरण हा विषय यामध्ये इथे मेन्समध्ये ॲड करण्यात आला आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि सोबतच रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS असेल त्याचे ॲप्लिकेशन असतील, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इत्यादी जे टॉपिक्स आहेत ते प्रिलिमपेक्षा मेन्समध्ये जास्त ॲड झालेले आहेत.
त्यानंतर अर्थव्यवस्था आहे, यामध्ये समग्रलक्षी अर्थव्यवस्था आहे, यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आहे, यामध्ये हा जो पॉईंट आहे समग्रलक्षी अर्थव्यवस्था हा प्रिलिमपेक्षा एक वेगळा ॲड केलेला आहे यामध्ये. तर पेपर 1 हा लँग्वेज म्हणजेच मराठी आणि इंग्रजी या 2 लँग्वेजचा पेपर असतो. मेन्स 2025मध्ये पेपर 1मध्ये व्याकरणावर 32 प्रश्न आलेले आहेत, शब्दसंग्रहावर 12 प्रश्न, उत्तरावर 5 प्रश्न आणि प्रमाणलेखन यावरती 1 प्रश्न आलेला आहे. शब्दविचार या घटकावर जवळपास 18 प्रश्न विचारण्यात आले आहेत, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. सोबतच व्याकरण हा महत्त्वाचा टॉपिक आहे. वाक्यविचार या घटनावर 14 प्रश्न आलेले आहेत, हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. शब्दसंग्रहामध्ये वाक्यप्रचार 3 असतील, म्हणी 3, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द यावर 3 प्रश्न आले होते. समानार्थी शब्द 1 प्रश्न आणि विरुद्धार्थी शब्द 2 प्रश्न. अशा प्रकारे 2025च्या मेन्समध्ये जी कंबाईन ग्रुप बीची 2025ची मेन्स झालेली होती त्यामध्ये प्रश्न आलेले होते. मागील 5 वर्षाचे PYQ आहेत मराठी आणि इंग्रजीचे, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून टॉपिक्स वाईज 1 बाय 1 टाकणारच आहोत. त्यानंतर पेपर 2 म्हणजेच GS मेन्स 2025मध्ये मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये 22 प्रश्न आले होते. करंटमध्ये 10 प्रश्न, RTI ॲक्टमध्ये 3 प्रश्न, पॉलिटीमध्ये 15, हिस्ट्रीमध्ये 10, जिओग्राफीमध्ये 10, सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये 20, इकॉनॉमीमध्ये 10 असे हे एकूण 100 प्रश्न GS2 म्हणजेच पेपर 2मध्ये मेन्समध्ये आलेले होते. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी, इंग्रजी आणि GS रिलेटेड जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जे हाय वेटेज टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिक्समधून जास्तीत जास्त दरवेळेस प्रश्न रिपीट होतात, त्या टॉपिकची लिस्ट आपण देणार आहोत. आणि सोबतच तुम्हाला मेन्ससाठी मराठी असेल, इंग्रजी असेल आणि बाकीचे GSचे सब्जेक्ट आहेत त्यासाठी कुठले नेमके पुस्तक वापरायचे आहेत ते पण आपण या समोरच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसेट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे.